1 आणि 2 नंतर धुरंधर 3 येणार असेल आणि जर तो 2029च्या लोकसभा निवडणुकीच्या आधी येणार असेल तर ती निवडणूक काँग्रेसला पूर्णतः संपवणारी कशी असेल, यासाठी काँग्रेसची कुठली अजून जी काही कारस्थानं आहेत ती कारस्थानं उघड करता येतील याचा मागोवा घेण्याचं काम सध्या सुरू आहे. आणि त्यासाठीच आदित्य धरनं रणवीर सिंगला संघ मुख्यालयात नागपूरला पाठवलं होतं. हिंदी सिनेमातला नायक म्हणजे बॉलिवूडमधला हिरो आजच्या भाषेत रणवीर सिंग हा जेव्हा या इंडस्ट्रीत आला, म्हणजे त्याचं बँड बाजा बारात, त्यानंतर तो एक ऐतिहासिक सिनेमा आला होता, तर अल्लाउद्दीन खिल्जीचा त्याने रोल केला होता, पद्मावत. त्या अशा सगळ्या सिनेमांमधून एक वेगळीच व्यक्तिरेखा किंवा एक त्याच्याबद्दलचं एक वेगळं परसेप्शन क्रिएट झालेलं होतं. त्याचसोबत तो त्याच्या सामाजिक जीवनात म्हणाल किंवा वैयक्तिक जीवनात म्हणाल नेहमीच आपल्या चित्रविचित्र वेशभूषेमुळे थोडासा चर्चेत असायचा. त्या पोतराजसारखे रंगीबिरंगी तुकडे, चिंध्या जोडलेले झंपर टाईपचे कपडे घालणं, म्हणजे क्रॉस ड्रेसिंग ज्याला म्हणतो, बायकांचे कपडे पुरुषांना घालणं, अशा पद्धतीचं त्याने काही उद्योग जे केले होते काही. त्याचबरोबर त्याने एक न्यूड फोटो सेशनही केलं होतं एका फॅशन मॅगझिनसाठी. अशा पद्धतीचा हा रणवीर सिंग अचानक राईट विंगर्समध्ये एवढा लोकप्रिय कसा झाला, किंवा हा प्रत्येक राष्ट्रप्रेमी युवकाच्या गळ्यातला ताईत कसा बनला. अगदी त्याचा तो एक सिनेमा आला होता ना, क्या बोलती पब्लिकवाला, तो रॅपर्सवरचा सिनेमा, त्यांना नाव आठवत नाही मला. तर हे जे काही सुरू होतं, त्यानंतर अचानक हा एकदम पांढऱ्या शुभ्र पेहरावात म्हणजे सदरा कुर्ता म्हणजे घालून थेट नागपूरला संघ मुख्यालयात जातो. तिथं सरसंघचालकांच्या मूर्तीसमोर, समाधीसमोर नतमस्तक होतो. सध्याच्या संघचालकांना भेटतो, चर्चा करतो आणि याच्यावरती बातम्या होतात, चर्चा होते, बॉलिवूडमध्ये चर्चा होते, मीडियामध्ये चर्चा होते. आणि या चर्चेचं जे काही फलित असतं त्यातून काय होतं की धूरच धूर सगळीकडे. मी काल त्यावर एक व्हिडिओही केलाय, नागपूरच्या संघ मुख्यालयात धुरंधर आणि या बाकीच्यांच्या डांगीतून निघाला धूर, असं काही सगळं जे काही वातावरण आहे त्या पार्श्वभूमीवर मला काही लोकांनी तो माझा व्हिडिओ बघून फोन केला, जे बॉलिवूडशी संबंधित आहेत. ते म्हणाले, ह्याची जी काही मेंटॅलिटी आहे रणवीर सिंगची, ती काही तुमच्या हिंदुत्ववाद्यांसारखी नाही आहे, म्हणजे आमच्यासारख्या लोकांसारखी, राईट विंगरसारखी. त्यामुळे तो तिथे का गेला असेल, काय वाटतं तुला? तर म्हटलं गेला असेल, सिनेमा हिट झाला एकामागोमाग एक. राष्ट्रीय विचारांचे जे काही आशय, कंटेंट असणारे जे विषय आता येत आहेत, जे सिनेमे आता येत आहेत समोर, ते हिट होत आहेत. अगदी उरीपासून काश्मीर फाईल, नंतर केरला स्टोरी, अशा सकारात्मक गोष्टी ज्या हिंदूंच्या बाबतीत होत आहेत, म्हणजे हिंदूंच्या जागृतीबद्दल ज्या कथा आहेत त्या मांडल्या जात आहेत या सिनेमांमधून. तर ते कुठेतरी बघून हिंदू जागा होतोय, सच्चा राष्ट्रप्रेमी भारतीय जागा होतोय. आणि हे काय कमी आहे का? तर तो म्हणाला, नाही, कसं आहे की बॉलिवूड हे शेवटी एक व्यावसायिक केंद्र आहे आणि तिथं व्यवसाय करणारे जे लोक आहेत त्यातलाच एक आदित्य धरही आहे. पण आदित्य धर हा प्रचंड हुशार माणूस, राष्ट्रवादी विचारांचा आहे, राईट विंगर आहे. ह्या सगळ्या गोष्टींसोबत तो फार बारकाईनं विचार करतो. खूप जबरदस्त डिटेलिंग करून त्याने धुरंधर 1, धुरंधर 2 जे 2 सिनेमे बनवले, त्यासाठी त्यांनी स्पेशल काही लोकांची, काही तज्ज्ञांची मदत घेतली. आता झालंय काय की धुरंधर 3 येणार अशा चर्चा सुरू झालेल्या आहेत. आणि धुरंधर 3 येताना किंवा या धुरंधर 3 मध्ये नेमकं कथानक काय असेल किंवा त्याचा गाभा काय असेल, तर 2029 साली होणाऱ्या लोकसभा निवडणुका या धुरंधर 3च्या मध्यनजर किंवा केंद्रस्थानी ठेवल्या जाणार आहेत. आणि त्यासाठी हा जो काही रणवीर सिंग आहे तो संघाच्या मुख्यालयात जाऊन मोहन भागवतांशी चर्चा करून त्यांच्याकडून जे काही इनपुट्स मिळत आहेत ते घेऊन तो तिथून निघालाय, असं या बॉलिवूडकर जे सूत्र असतात ना, त्या सूत्रांनी या गोष्टी पसरवायला सुरुवात केली, म्हणजे माझ्या कानापर्यंत आले. आणि बऱ्याचदा असं होतं की त्यांचे जे काही आडाखे किंवा त्यांचे ठोकताळे असतात ते खरे निघतात. कारण एखादा चित्रपट तयार करताना त्या चित्रपटासाठी काहीतरी गाभा असणं, एक एक जम असणं, मग त्या जमवरून ती कथा डेव्हलप करणं हे गरजेचं असतं. आता धुरंधर 3 जर येणार असेल तर धुरंधर 3 मध्ये काय दाखवलं जाईल किंवा तो कशावर बेस असेल,
तर 2029च्या निवडणुका आणि या निवडणुकांमध्ये उरली काँग्रेस कशी संपवली जाणार आहे, यासाठी अशा बऱ्याच गोष्टी ज्या आजवर भारतीय जनतेसमोर आल्या नव्हत्या, आणल्या गेल्या नव्हत्या, त्या कशा आणता येतील याचाच विचार केला गेला. आणि त्यासाठीच रणवीर सिंग संघ मुख्यालयात गेला होता आणि त्याला पाठवणारा माणूस होता आदित्य धर. या आदित्य धरनं मागच्या सिनेमामध्ये जी गोष्ट दाखवली होती की ये हिंदू बहुत ही डरपोक कौम है, हा एक डायलॉग होता. तिथे माणसाची डोकी भडकतात, माथी सणकतात ते ऐकल्यानंतर. नंतर हे सगळे कांड होतात, म्हणजे ते विमान हायजॅक केलं जातं, तिथून लोक सोडवली जातात, त्या मौलाना मसूद अझहरला त्याचं प्रत्यार्पण केलं जातं. हे सगळं झाल्यानंतर 26/11 होतं, तरीही भारतीय प्रशासन, भारतीय सरकार त्यावर उलटून पाकिस्तानला मुंहतोड जवाब देत नाही. त्यावेळेला त्यांचा एक अधिकारी म्हणतो की इस बार तो हमने सोचा था कि ये लोग कुछ पलटकर जवाब देंगे, मगर इन्होंने कुछ भी नहीं किया. खरं तर भारतातली जनता या सगळ्या गोष्टी घडत असताना, म्हणजे कंदाहारचं विमान अपहरण असो किंवा 26/11चं जे काही झालं, त्यावेळेला जर त्यांच्या हातात शस्त्र असती, तर माझ्यासारख्याच्या हातात कुणी जर उद्या एखादी AK-47 दिली असती, तर मलाही ते सगळं बघून चीड आली होती. मी 4 गोळ्या झाडल्या असत्या त्या दहशतवाद्यांवर. आणि ही जी काही माझी भावना होती, ती या देशातल्या लाखो भारतीयांच्या मनातली भावना होती. पण आमच्या हातात तो कायदा आम्हाला परवानगी देत नाही की आम्ही असं काही करावं. म्हणून आम्ही भारतीय, आम्ही हिंदू हे डरपोक आहोत असं होत नाही. डरपोक कोण होतं, तर त्यावेळेला ज्यांच्या हातात सत्ता होती, जे या सगळ्या गोष्टींना, म्हणजे ज्यांनी या कुरापती काढल्या होत्या पाकिस्तानने आमच्या इथे, आमच्या येऊन आमच्याच पार्श्वभागात बोटं घातली होती, ती बोटं मोडून अशी काटकन तोडण्याची हिंमत ज्यांच्या हातात होती, ऑथॉरिटी ज्यांच्या हातात होती, ते डरपोक होते. त्यांनी कुठलीही गोष्ट केली नाही, कुठलंही पाऊल उचललं नाही. त्यामुळं खरं डरपोक कोण, हे त्या एका डायलॉगमधून सिद्ध केलेलं आहे. विमानात अजित डोभाल यांचा जो रोल साकार करणारा जो अमित सन्याल की अजय सन्याल जो आहे, त्या पात्राला तो आतंकवादी म्हणतो की ये हिंदू बडी डरपोक कौम आहे. तर ते कुठेतरी जसं झोंबलं आपल्याला. तोच विचार पाकिस्तानच्या थिंक टँकवाल्यांनी किंवा त्यांच्या या सगळ्या कुरापतखोर लोकांनी जेव्हा विचार केला, तेव्हा त्यांनी जे वर्डिक्ट दिलं होतं कि इसके बाद हमको लगा था कि ये कुछ करेंगे, इसका जवाब देंगे, मगर ये तो कुछ नहीं कर रहे, चुपचाप बैठ रहे. कारण तेव्हा मौनी बाबा पंतप्रधान बसले होते आणि त्या गुंगी गुडियाला कळसूत्री भावल्यांसारखे हलवणारी एक इटालियन बाई ही सगळ्या देशाचे कंट्रोल्स आपल्या हातात घेऊन बसले होते, सरकारचे कंट्रोल तिच्या हातात होते. एक लुंगीवाला आपल्या करन्सी नोटच्या ज्या प्लेट्स होत्या त्या शत्रू राष्ट्राला विकून मोकळा झाला होता. हे सगळं जे काही घडत होतं ना, हे मुद्दाम आदित्य धरनं विशद केलंय एकेका डायलॉगमधून, एकेका प्रसंगांमधून. आता अशा पद्धतीनं काँग्रेसची नाचक्की किंवा डरपोक कोण होतं, या भारताच्या मुळावर उठलेलं कोण होतं, कुठला राजकीय पक्ष होता, हे सगळं अशा छोट्या छोट्या प्रसंगांमधून धुरंधर 1 आणि 2 मध्ये आदित्य धरनं अतिशय सूचक पद्धतीनं मांडलेलं आहे. त्यामागे त्याचा अभ्यास आहे, त्याने केलेलं डिटेलिंग, बारीक डिटेलिंग ज्याला आपण म्हणतो, बारकावे. त्यासाठी त्याने हायर केलेली लोक जे त्या त्या क्षेत्रातले जाणकार होते, त्यांच्याकडून त्यांनी छोट्या छोट्या गोष्टींचे इनपुट्स घेऊन ही सगळी पटकथा लिहिली. आणि आता पुढचा जर या धुरंधरचा पार्ट तयार करायचा आहे, 1 आणि 2 नंतरचा धुरंधर 3 येणार असेल आणि तर तो 2029च्या लोकसभा निवडणुकीच्या आधी येणार असेल, तर ती निवडणूक काँग्रेसला पूर्णतः संपवणारी कशी असेल, यासाठी काँग्रेसची कुठली कुठली अजून जी काही कारस्थानं आहेत, ती कारस्थानं उघड करता येतील याचा मागोवा घेण्याचं काम सध्या सुरू आहे. आणि त्यासाठीच आदित्य धरनं रणवीर सिंगला संघ मुख्यालयात नागपूरला पाठवलं होतं. नाहीतर रणवीर सिंग हा काही नमस्ते सदा वत्सलेवाला नाहीये. त्यामुळे तो असा सफेद कपड्यात, सफेद पेहरावात सरसंघचालकांच्या पाया पडायला गेला नसता. तो गेला, तिथे त्यांनी काही चर्चा केली, काही इनपुट्स घेतले. आणि ही गोष्ट जे पसरवणारे किंवा सांगणारे हे बॉलिवूडमधलीच सूत्र आहेत. आता यातलं काय खरं काय खोटं, यात कितपत तथ्य हे लवकरच आपल्या समोर उघड होईलच. तुर्तास आपण वाट पाहू. त्यामुळे मी थांबतो. पुन्हा भेटूच. तोवर आपली काळजी घ्या. आणि धुरंधर 3 येणार हे नक्की. कारण
हा जो रणवीर सिंग आहे तो नागपुरात संघ मुख्यालयात उगाच गेला नव्हता. ही तयारी आहे धुरंधर 3ची. तर धुरंधर 3ही मला वाटतं जवळपास 4.5-5 तासांचा सिनेमा बनवला जाईल असं वाटतंय मला. कारण अजून बरंच काही बाकी आहे. काँग्रेसचे जे कारनामे आहेत ते सगळे दाखवले जातील 2029च्या निवडणुकीपूर्वी. कारण काँग्रेसला पूर्णतः संपवण्याचं धोरण आखलं गेलेलं आहे. मी तुर्तास इथेच थांबतो. पुन्हा भेटूच. तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार DG9. धन्यवाद. नमस्कार.